या नवरात्रीत 9 दिवस आपण जाणून घेत आहोत आनंदाची 9 रहस्य आणि त्यातलंच 7वं रहस्य मी आज तुम्हाला सांगणार आहे। आनंदाचं 7वं रहस्य आहे डिक्लटरिंग, म्हणजेच अनावश्यक वस्तू काढून टाकणं। जेव्हा आपल्या घरात सगळीकडे पसारा असतो, वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, इकडे कपडे इकडे भांडी असं कुठेही काही पडलेलं असतं, त्यावेळी आपल्याला अस्वस्थ वाटतं, आपण बेचैन होतो, आपल्याला काय करावं ते सुचत नाही। आणि म्हणूनच पसारा घरातला असो किंवा मनातला तो आपल्याला आवरायलाच हवा आणि म्हणून आपल्याला डिक्लटरिंग शिकायला हवं। मग यासाठी काय करायचं तर अनावश्यक असलेल्या वस्तू, आपण वापरत नसलेले कपडे, वापरत नसलेल्या वस्तू हे सगळं आपल्याला काढून टाकायचे। बघा काय करता येईल। कित्येक दिवस जी कपडे आपण कधी घातलीच नाहीत, कित्येक दिवस ज्या वस्तू आपण वापरल्याच नाहीत त्या आपल्याला कुणाला तरी दान करता येतील, म्हणजे गरजवंताला आपल्याला ते देऊन टाकता येईल किंवा त्या पुनर्वापरात आणता येतील। म्हणजे एखादी साडी आहे जी खूप दिवस झालं घातलीच नाही तर तिचा एखादा छानसा ड्रेस शिवून तो आपण वापरात आणू शकतो किंवा अगदीच काहीच करायचं नाही तर आपण ते काढून फेकून देऊ शकतो। यानी घरातला पसारा कमी होईल आणि पर्यायाने आपल्या मनातला पसारा कमी होईल। बघा ना, जेव्हा घासून लक्क पुसून फळीवर मांडलेली भांडी आपण पाहतो तेव्हा आपल्याला छान वाटतं। कपड्यांचं, पुस्तकांचं आवरलेलं कपाट पाहिलं की मन प्रसन्न होतं आणि हेच आपल्या आनंदाचं कारण असतं। आणि जर आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला आपल्या घरातला पसारा कमी करायला हवा। मग त्याच्यासाठी काय करता येईल तर त्याच्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला आवरायचे तुमचं कपड्यांचं कपाट। हे कपाट आवरताना स्वतःला असं सांगायचे की मी माझं मन आवरतीये आणि मग जसे जसे आपण कपाटातले न लागणारे कपडे काढून टाकू तसे तसेच आपल्या मनातले अनावश्यक नकारात्मक विचार देखील निघून जायला लागतील। पर्यायाने कपाट तर स्वच्छ होईलच, पण आपलं मन देखील स्वच्छ होईल आणि ते आनंदी देखील होईल। विद्यार्थी असतील तर त्यांनी अभ्यासाला बसताना स्टडी टेबलवर खूप सारा पसारा न ठेवता मोजकीच पुस्तकं, मोजक्याच वह्या जर स्टडी टेबलवर ठेवल्या तर त्यांच्या विचारांमध्ये सुसूत्रता येईल, एकाग्रता वाढेल। ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचं जर पुस्तक टेबलवर दिसलं तर मन एकाग्र व्हायला मदत होते। गृहिणींनी पण पहा ना, जर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, एखादा पदार्थ बनवायचा आहे तर आपण खूप सारा पसारा जर किचन ओट्यावर मांडून ठेवला तर आपल्याला कुठून सुरुवात करू, नक्की काय करायचं हेच कळत नाही आणि आपल्या विचारांचा गोंधळ उडतो, परिणामी कामं बिघडण्याची शक्यता जास्त असते। आणि म्हणूनच आजपासून जेवढं लागतंय तेवढंच डोळ्यांसमोर ठेवता आलं तर आपली निर्णय क्षमता वाढेल, आपल्या विचारांमध्ये सुसूत्रता येईल, मनातला गोंधळ कमी होईल आणि पर्यायाने आपलं आयुष्य सुंदर होईल। डिक्लटरिंग करताना, अनावश्यक वस्तू काढून टाकताना तुम्हाला मिळालेला आनंद आमच्यासोबत जरूर शेअर करा, कारण आनंद दिल्याने वाढतो। थँक्यू।